नमस्कार बालमित्रांनो. आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र 34वी आणि कथा ऐकणार आहोत. वित्तहानीची हेटाळणी. आमचं कर्ज दिवसेंदिवस वाढतच चाललं. वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेतं होती. वेळीच वडिलांनी एक दोन मोठी शेतं विकली असती तर सारं कर्ज फिटलं असतं आणि पोटापुरती शेती राहिली असती. पण जमीन विकणं वडिलांना पाप वाटायचं, अपमान वाटायचा. एके दिवशी रात्री आईचे वडील म्हणजे नाना आमच्या घरी आले. कर्जाबाबत वडिलांची समजूत घालण्यासाठी ते आले होते. ते मोठे हुशार, सारासार विचार करणारे गृहस्थ होते. व्यवहार चतुर, हिशेबी व धोरणी होते. पण त्यांना अहंकार होता. स्वभावही मोठा रागीट होता. त्यावेळी वडील जेवून ओसरीवर पोतं टाकून बसले होते. आई जेवत होती. आजोबा वडिलांशेजारी बसून बोलू लागले. हे पहा भाऊ, मी आज तुम्हाला शेवटचं सांगायला आलो आहे. पूर्वीही सांगितलं पण तुम्ही ऐकलं नाही. आता गळ्यापाशी आलंय तेव्हा सावध व्हा आणि शेत जमीन विकून टाका. निदान त्या मारवाड्याचं कर्ज फेडा. तेच देणं मुख्य आहे. तसं केलं नाही तर सर्वनाश होईल. माझं म्हणणं ऐका. वडिलांना ते पटलं नाही. ते म्हणाले, नाना, ते शेत कसं विकायचं? त्यात आम्ही वाढलो. ती जमीन सोन्यासारखी आहे. शेत वाढवता आली नाहीत, निदान आहे ते तरी नको का सांभाळायला? मी जमिनीचा तुकडाही विकणार नाही. आता मात्र नाना संतापले. भाऊ, आता गाढवपणा पुरे झाला. स्वतःला अक्कल नाही, निदान दुसऱ्याचं ऐकावं तेही नाही. दोघांचं हे भाषण आतून आई ऐकत होती. तिचा संयम संपला. तिला नानाचं बोलणं ऐकवेना. नाना म्हणजे आईचे वडील आणि ती वडिलांनाच काय बोलते पहा. ती बाहेर आली आणि रागानं म्हणाली, नाना, माझ्या घरात तुम्ही बसला आहात. तुम्ही आपली मुलगी दुसऱ्याला दिली. आता वाटेल तसं बोलू नका. तुमची मुलगी या घरात येण्यापूर्वी ह्यांची श्रीमंती होती. तुमच्या मुलीची पुण्याई कमी पडली म्हणून ह्या भरल्या घराला अवकाळा आली. त्यांची सरदारकी कशाला काढता? स्वतःच्या मुलीचं नशीब खोटं समजा. तुमची मुलगी अभागी आहे. नाना, मी तुमच्या पाया पडते. आमचं व्हायचं असेल ते हो, पण तुम्ही ह्यांना टोचून बोलू नका. शिव्या द्यायला येऊ नका. आशीर्वाद देण्यासाठी या. असं म्हणून आईनं नानांचे पाय धरले. तिला उठवत, तुमच्या घरात पुढं पाय ठेवणार नाही असं म्हणत नाना गेले. तेव्हा आई तुळशीपाशी जाऊन रडत बसली. कर्जानं आईला आयुष्यभर असं रडवलं. बालमित्रांनो, यातून काय कळालं? आईचा स्वाभिमानीपणा. म्हणजे आईनं माहेरचं श्रीमंत माहेर सोडूनही आपल्या पतीला साथ दिलेली आहे. आजकालच्या स्त्रिया पाहिल्या तर यामध्ये ही आई श्रेष्ठ ठरते. म्हणूनच इथं गोष्ट ऐकणाऱ्या माझ्या विद्यार्थिनींना एक सल्ला आहे की आपणही मोठं झाल्यानंतर पतीच्या बाजूनं विचार करून त्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहावं. न की त्याला मला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या दागदागिने पाहिजेत असं मागणं करू नका. अन्यथा पतीला कर्ज काढावं लागेल आणि मग तो अर्धमेला होऊन जाईल. म्हणूनच या कथेतून आपण काहीतरी बोध घ्यावा. कर्ज कधीही तुम्ही काढू नका. आहे त्यातच आपल्याला आनंदानं कसं राहता येईल, स्वाभिमानानं कसं जगता येईल हे आपण पाहावं. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.